सर्वप्रथम हिंदवी आरी क्रिएशनमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मागील व्हिडिओमध्ये आपण चेन स्टिच बघितली, त्याच्यानंतर डबल चेन स्टिच बघितली, त्याच्यानंतर बीड्स वर्क कसं करायचं ते पण आपण बघितलेलं आहे. आता आपण कट पाईपचा वापर कसा करायचा ते आपण आता बघणार आहोत. त्याच्यासाठी लागते पातळच थ्रेड आणि त्याच्यासाठी लागते 23 नंबरची नीडल. आता हे जे काय आहे याला कट पाईप असे म्हणतात. आता कट पाईप आपण ही जी काय लाईन आहे यावर हे कट पाईप केलेले आहेत. आता हे प्रत्यक्षात आपण कसं करणार आहोत ते बघूया. याच्यासाठी लागते जरीचा पातळ थ्रेड आणि 23 नंबरची नीडल. हा जो काही जरीचा पातळ थ्रेड आहे याला अशी नॉट लावून घ्यायची, बघू शकता अशी नॉट लावून घ्यायची. नॉट लावून झाल्याच्या नंतर राहिलेला थोडासा जो थ्रेड आहे तो कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर सेम प्रोसिजर पकडण्याची. अंगठ्या छेदाचे जे काही बोट आहे त्याला 2-3 वेळेस असे राऊंड करून हा थ्रेड असा पकडायचा. बघू शकता नॉट लावून झाल्याच्या नंतर हा थ्रेड जो काय असा पकडायचा. हा जो काही थ्रेड आहे हा लूज नाही झाला पाहिजे, एकदम स्ट्रेटच पाहिजे. आणि आता आपण कट पाईप कसं करणार ते बघूया. अगोदर अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि आता ह्या लाईनवर आपण कट पाईपचं कसं करणार ते बघूया. तर प्रथम जी काही नीडल आहे ती खाली घालून फिरवायची आणि असा हा थ्रेड वरती काढायचा. सेम प्रोसिजर 2 कट पाईप्स घ्यायचे आणि ते याच्यामध्ये असे टाकायचे. टाकल्याच्या नंतर याच्या खेटूनच हे घ्यायचं, टाका घ्यायचा आणि असा हा थ्रेड बाहेर काढायचा. खालचा हात पण एकदम स्ट्रेट पाहिजे. पुन्हा 2 कट्स पाईप घ्यायचे. यात टाकायचे 2 पेक्षा जास्त जर टाकले तर ते व्यवस्थित जमत नाही, त्याच्यामुळे 2च कट पाईप टाकायचे. एकदम खेटून घ्यायचा टाका आणि पुन्हा वरती थ्रेड काढायचा. पुन्हा सेम 2 कट पाईप घ्यायचे आणि ते यात टाकायचे, बघू शकता, आणि हा थ्रेड असा वरती काढायचा. पुन्हा 2 घ्यायचे. सेम प्रोसिजर. हे आपल्याला आरी वर्क करताना याचा वापर होतो आणि ते कसं करतात ते आपण आता बघत आहोत. 2 कट पाईप्स घ्यायचे, यात ते असे टाकायचे आणि थ्रेड असा बाहेर काढायचा. खालचा थ्रेड पण एकदम घट्ट पकडून ठेवायचा. लूज झाला तर त्यात तो दोरा अडकत नाही. एकदम जवळ टाका घ्यायचा. सेम. ही झाली आपली लाईन कंप्लीट. आता हे झाल्याच्या नंतर याला नॉट लावून घ्यायची आहे. नॉट कशी लावणार तर हा थ्रेड असा बाहेर काढायचा. त्याच्यानंतर मागच्या बाजूने सेम इथेच याच्या खेटूनच राऊंड फिरवायचा आणि तो जो बाहेरचा थ्रेड त्यात अडकवायचा आणि असा बाहेर काढायचा. असं काढून झाल्याच्या नंतर हा जो काही थ्रेड आहे हा यातून असा बाहेर काढायचा आणि त्याशी नॉट लावून घ्यायची. ही झाली आपली खालची नॉट. आणि हा असा जो काही थ्रेड हा असा कट करून घ्यायचा. हे झालं आपलं कट पाईपचा वर्क. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.